2021 मध्ये महापालिकेमध्ये आम्ही ठराव केलेला आहे. त्यावेळेस महापौरांची सही आहे, त्याच्यानंतर सगळ्या नगरसेवकांचे एक विरोधी पक्ष असो किंवा पक्ष असो, सगळ्या पक्षातल्या सगळ्या नगरसेवकांनी सांगितलेलं आहे की प्राधिकरणातल्या जे एक एक दोन दोन गुंठेतले लोक जे सगळे राहतात, जे ताबाधारक आहे, जे तिथं टॅक्स पावतीचा तो भरतोय, तर त्या प्रत्येक माणसाच्या थेट नावावरती महापालिकेने असा ठराव केला, जर महापालिकेला तुम्ही ही जागा महापालिकेकडे प्राधिकरणाने हस्तांतर केलीत तर आम्ही महापालिकेचे सगळे सदस्य म्हणून ही सर्व जागा लोकांना 1 रुपयाच्या धर्तीवर घेऊन ती घरं त्यांच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड करून द्यायची, असं मागणी त्यावेळेस आम्ही करून ती मान्य पण झालेली आहे. आणि त्याची आता आमच्याकडे कॉपी आहे. आणि ती कॉपी झाल्यानंतर त्याच कॉपीचा आधार घेऊन परवा आमदार साहेबांनी अधिवेशनात हा विषय देखील मांडलेला आहे की शासनाकडे जर हे प्रलंबित प्रश्न मी हा प्रलंबित कोणाकडे राहिला, हा राहिला आयुक्तांकडे. आता आयुक्तांनी शासनाकडे तो परत लवकरात लवकर पाठवून आमचं काम पूर्ण करून द्यावं. किंवा आयुक्तांनी ते शासनाकडे पाठवायचं, शासनाकडे पाठवल्यानंतर शासनाने ते मान्य करायचं किंवा ह्या सर्व लोकांना 1 रुपयाच्या मोबदल्यामध्ये ती घरं थेट लोकांच्या नावाने करून द्या. ही आमची जी मागणी ती एकदा आमची मान्य झाली मग तिथून पुढेच मगच आमचं प्लॅन पास होणार ना. आता तर आमचं प्लॅन पास नाही होऊ शकत. आता प्लॅन पास होत नाही म्हणून लोकांची घरं जी मोडकळीस आलेली आहे, कोणाचे पत्रे खराब झालेत, ती लोक घरं दुरुस्त करून 1-2 मजली लोक बांधतात. ही परिस्थिती असताना तुम्ही कारवाई जर ज्यावेळेस प्राधिकरण हद्दीमध्ये आमच्या कारवाई तुम्हाला करायचीत ना, तर तुम्ही प्राधिकरण हद्दीमधली कारवाई ही ज्या दिवशी आमचं प्रॉपर्टी कार्ड फायनल होईल किंवा आमचा सातबारा आमच्या नावावरती काय जे आमच्या प्रत्येक लोकांच्या नावाने सेपरेट ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्ही निश्चितपणे जर आमच्याकडून काही चुकत असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी ही आमच्या आयुक्तांना विनंती आहे. आमचा प्रश्न त्यामुळे आयुक्तांना आहे. आता जे आपले इथे दुसरे आयुक्त जे आता आहेत, सहाय्यक आयुक्त ननवरे साहेब, त्यांना आम्हाला तीच विनंती आहे. आम्हाला त्यांच्याशी काही वैयक्तिक वैर नाही. आम्हाला त्यांच्या संघात हेच म्हणणं आहे की तुम्ही कमिशनर साहेबांशी बोला की बाबा तुम्ही जर शासनाचे समजा जर तुम्ही नगरपालिकेत ज्यावेळेस आता 3 वर्षाला नगरपालिका झालेली नाही, पण तुमच्याकडे जर प्रशासन आहे तुम्ही काही पण करणार का? आज जर महापौरांचा आदेश होता त्यावेळेस की महापौरांनी मंजूर केलेला विषय की 1 रुपयात ही घरं लोकांच्या नावावरती करून द्या, मग तरी सुद्धा तुम्ही 3 वर्ष तुमचे त्याच्यात गेलेत की शासनाकडे तुम्ही अजून पाठवलं नाही. आज वर्ष झालं, आज वर्ष नंतर या विधानसभेत ज्यावेळेस नवनिर्वाचित आपले आमदार जिथे गेले त्यांनी लगेच तो मुद्दा घेतला बी आहे पहिल्याच अधिवेशनामध्ये आत्ताच्या की बाबा ते लवकर करून द्या. मग तिकडून अजून उत्तरच आलेलं नाही की त्याच्यावरती काय करणार. तिकडे जर प्रलंबित आहे तर तुम्ही कुठल्या अधिकाराखाली का कारवाई करताय? आता तरी ते सध्या तरी ते आता शांत आहेत, ते थांबलेले आहेत. आता आम्ही सगळे इथे बसलेलो आहे आणि जोपर्यंत हे थांबत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहणार आहे. मग उद्या आम्हाला माहिती आहे, समजा आता आम्हाला असं ऐकायला भेटतं की एक्स्ट्राची फोर्स बोलवली, कुठं काय करताय, शेवटी काय होणार आहे? आमच्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होतील. काय होईल? आम्हाला अटक होईल. शेवटी पर्याय नाही.